पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वाहनांची कसून तपासणी होते। भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलेला होता। मालवणमधील भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, निलेश राणेंचे आरोप आणि त्यापाठोपाठ होणारी ही तपासणी, काय अधिकचे अपडेट्स? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वातावरण हळूहळू तापू लागलेलं आहे। भाजपचे शिंदे शिवसेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी माफ करा शिंदे शिवसेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी भाजपकडून सिंधुदुर्ग मालवणात पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप केला होता आणि या आरोपांनंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरू झालेली आहे। जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा अनधिकृत किंवा बेकायदेशीररित्या कुठची कृत्य होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। निलेश राणे यांनी मालवणात एक स्टिंग ऑपरेशन करत थेट भाजप मालवण पदाधिकाऱ्याच्या घरात धाड टाकली होती आणि जवळपास 25 लाख रुपयांची रक्कम त्यांनी दाखवून दिली होती आणि अशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात मालवणात असेल किंवा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप केला होता। त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलीसही सज्ज झालेले आहेत। हा सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मालवण कसाल हा तिठा आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलीस कसून तपासणी करतात। ही सध्याची थेट दृश्य आहेत पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासणीची। सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही या भागात सज्ज आहेत। आज सकाळपासूनच ही पोलीस तपासणी सुरू केली जाते आहे आणि वाहन त्यात बसलेले वाहन चालक असतील किंवा अन्य प्रवासी असतील यांचीही माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या या खबरदारीच्या उपाययोजनेत आपण थेट पोलिसांशी बोलणार आहोत। अधिकारी आहेत सर, सांगाल की या तपासणी मागचा नेमका हेतू काय आहे? निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी चालू आहे। पण तुम्हाला आतापर्यंत काही संशयास्पद आढळलेलं आहे? काही नाही। काही रोख रक्कम किंवा काही जिल्ह्याबाहेरच्या व्यक्ती किंवा काही संशयास्पद व्यक्ती तुम्हाला आढळत आहेत? नाही। आपण बघू शकतो की कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जो पैसे वाटपाचा थेट आरोप शिंदे शिवसेना म्हणजेच महायुतीतला घटक पक्ष असलेल्या आमदाराकडून म्हणजे निलेश राणेंकडून करण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर एकूणच सगळी यंत्रणा आता ही जागी झालेली आहे आणि असा प्रकार कदाचित पुढे घडू नये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वातावरण निवडणुकांच्या निमित्तानं बिघडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय कुडाळकर सह दिनेश दुखंडे, TV9।